हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमची ब्रिज कोर्सची जी काही पहिली टेस्ट आहे इंग्लिशची ती पाहणार आहोत. आणि ही जी काही टेस्ट आहे ती 20 मार्कांसाठी आहे. तर अशाच पद्धतीने ब्रिज कोर्सचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातल्या ज्या काही नोटिफिकेशन्स असतील त्या मिळत राहतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या टेस्टला सुरुवात करूया. सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तो म्हणजे काय? क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, कंप्लीट द सेंटेन्स बाय गेसिंग द प्रॉपर वर्ड. तर आपल्याला योग्य असा वर्ड चूज करून ही सेंटेन्सेस पूर्ण करायची आहेत. तर यामध्ये लक्षात घ्या, इट्स रेनिंग नाउ, वी शुड ओपन अँड. आपल्याला काय ओपन करायला हवं? पाऊस पडल्यावर आपण काय ओपन करतो? दॅट इज अम्ब्रेला. त्यानंतर आहे पुढे एक आपल्याला प्रोवर्ब देण्यात आलेला आहे, दॅट इज म्हण, ज्याला आपण म्हणतो. तर कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर फीट, म्हणजे आपण म्हणतो अंथरून पांघरून पाय पसरावे. तर तशा पद्धतीची ही म्हण आहे आणि त्या आपल्याला पूर्ण करायच्या होत्या. तर हा जो काही पहिला क्वेश्चन फर्स्ट ए होता तो 2 मार्कांसाठी होता आणि तो आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन फर्स्ट बी, दॅट इज रीड द पॅसेज अँड राईट समरी ऑफ इट, सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. तर हा जो काही प्रश्न आहे तो 3 मार्कांसाठी आहे आणि यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला एक छोटासा पॅसेज दिलेला असतो, छोटासा पॅराग्राफ दिला जातो. त्यामधून आपल्याला नेमकं काय समजलं हे आपल्याला स्वतःच्या शब्दांमध्ये इन द फॉर्म ऑफ समरी मांडायचं असतं. तर सुरुवातीला समजून घ्या या पॅसेज मध्ये काय देण्यात आलेलं आहे. तर यामध्ये देण्यात आलेलं आहे, देअर आर टाइम्स when the night sky glow with bands of color. तर असे बऱ्याच वेळेला होतं, असे प्रसंग बऱ्याच वेळेला येतात की आपलं जे काय आकाश असतं ते वेगवेगळ्या कलरच्या बँड्सनी चकाकत असतं, चमकत असतं. द बँड्स मे बिगिन ॲज क्लाउड शेप्स अँड देन स्प्रेड इनटू द ग्रेट आर्क अक्रॉस द एंटायर स्काय. तर जे काही बँड्स असतात, कलरचे बँड्स, ओके, तर त्याला कलरच्या पट्ट्या सुद्धा आपण म्हणू शकतो. तर ज्या काही कलरच्या पट्ट्या असतात त्या क्लाउडच्या आकारामध्ये निर्माण होतात सुरुवातीला आणि मग त्यानंतर त्या एका आर्कच्या म्हणजे एका इंद्रधनुच्या रूपामध्ये आपल्याला संपूर्ण आकाशामध्ये पसरलेल्या पाहायला मिळतात. दे मे फॉल इन फोल्ड्स लाईक अ कर्टन ड्रॉन अक्रॉस द हेवन्स. तर ते अशा पद्धतीने पडतात जशा पद्धतीने एखादा पडदा स्वर्गातून पडतोय. त्यानंतर आहे द लाईट युजली ग्रो ब्रायटर अँड सडनली डिम. आणि त्या ज्या काही लाईट्स आकाशामध्ये लाईटची उधळण केली जाते, त्या लाईट्स अचानकपणे काय होतात? ब्राईट होतात आणि अचानकपणे डिम होत असतात. त्यानंतर पुढे आहे, ड्युरिंग दिस टाइम द स्काय ग्लोज विथ पेल येलो, पिंक, ग्रीन, व्हायलेट, ब्ल्यू अँड रेड. आणि या रंगांच्या उधळणीच्या काळामध्ये आपल्या आकाशामध्ये वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. त्यामध्ये पिवळा असेल, गुलाबी असेल, हिरवा असेल, जांभळा असेल, निळा असेल किंवा लाल असेल. तर असे रंगांची उधळण केलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. दीज लाईट्स आर कॉल्ड ऑरा बोरेलिस. तर ह्या ज्या काही लाईट असतात याला आपण काय म्हणतो? ऑरा बोरेलिस म्हणतो. त्याचं सायंटिफिक नेम हे आहे. त्यानंतर लक्षात घ्या, सम पीपल कॉल देम द नॉर्थर्न लाईट्स. काही लोक त्यांना नॉर्थर्न लाईट सुद्धा म्हणतात. सायंटिस्ट हॅव बीन वॉचिंग देम फॉर हंड्रेड्स ऑफ इयर्स. दे डू नॉट क्विट शुअर व्हॉट कॉजेस देम. तर जे काही शास्त्रज्ञ आहेत त्याचं निरीक्षण करत आहेत जवळपास 100 वर्ष झालं, पण त्यामागचं नेमकं कारण अद्याप मात्र कोणालाही समजू शकलेलं नाही. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, दे आर नॉट क्वाईट शुअर व्हॉट कॉजेस देम. ते कशामुळे होतात याबद्दल सुद्धा शास्त्रज्ञांना शाश्वती नाहीये. इन एन्शियंट टाइम्स पीपल वेर अफ्रेड ऑफ द लाईट्स. पूर्वीच्या काळी लोक या अशा रंगीबेरंगी लाईट्सला काय करायचे? घाबरायचे. ते विचार करायचे, दे इमॅजिन दॅट दे सॉ फिअर्सी ड्रॅगन्स इन द स्काय. तर ते अशी कल्पना करायची की ते महाभयंकर अशा ड्रॅगनला आपल्या आकाशामध्ये पाहतायत. किंवा मग त्यांना असं वाटायचं की असा त्यांचा तर्क होता की जे काही हेवन्स असतात, जे काही काय म्हणतो आपण त्याला स्वर्ग म्हणतो, तर त्याला आग लागली असावी असा ते अंदाज व्यक्त करायचे. तर याची जी काही समरी आहे ती आता लक्षात घ्या. समरीमध्ये आपण काय पाहणार आहोत? सी हिअर गाईज, समरीमध्ये इन शॉर्ट आपल्याला थोडक्यामध्ये त्याबद्दलचे जे काही आपले विचार असतात ते मांडायचे असतात. हा प्रश्न आपल्याला 3 मार्कासाठी देण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला कमीत कमी 6 ओळी लिहिणं अनिवार्य आहे. तर चला सुरुवात करूया. यामध्ये लक्षात घ्या, इन द गिवन पॅसेज इट इज डिस्क्राइब अबाउट ऑरा बोरालिस means the colorful lights in the sky, but the scientists could not tell the reasons behind it. It is a natural phenomenon, but people of ancient time have misconceptions about that. Is that they are dragon and some say that heaven on fire. तर अशा पद्धतीच्या त्यांच्यामध्ये काय होत्या? गैरसमजुती होत्या. त्यानंतर जो काही दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक पॅसेज, एक स्टोरी देण्यात आलेली आहे आणि ती स्टोरी रीड करून आपल्याला त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत तर त्यांची उत्तरे द्यायची आहेत. तर यामध्ये ही जी काही स्टोरी आहे तर ही स्टोरी आपण वाचायला सुरुवात करूया. An old man who had 5 sons
was worried about that his son would never learn to get along. He brought all of his sons together and ordered his servants to bring a bundle of sticks. तर एक वृद्ध माणूस होता, त्याला 5 मुले होती. त्या 5ही मुलांचा आपापसामध्ये जमायचं नाही, त्यांचं पटायचं नाही, त्यांची सतत भांडणे व्हायची. मग त्या वृद्ध माणसाला चिंता होती की माझ्या मृत्यूनंतर या मुलांचं काय होणार. म्हणून त्याने काय केलं तर त्याच्या नोकराला बोलवलं आणि त्यांना एक लाकडांचा गठ्ठा आणण्यासाठी सांगितलं. मग त्याने काय केलं लक्षात घ्या. त्याने सर्वात मोठ्या मुलाला एक काठी दिली आणि त्याला म्हटलं ही काठी मोड. तर त्या मुलानं प्रयत्न केला आणि त्याने लगेच ती जी काही काठी होती ती मोडायला तो शक्य झाला. आणि त्यानंतर लगेच त्याच मुलाला त्या वृद्धानं काय केलं, एक बंडल दिला आणि बंडल दिल्यानंतर त्याला सांगितलं की तू हे बंडल मोड. तर तो ते बंडल मोडू शकला नाही. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या मुलाने प्रयत्न केला, तोही मोडू शकला नाही. त्यांच्यापैकी कोणीच सक्सेसफुल होऊ शकला नाही. युनाइट द बंडल, सेड द फादर. Each of you take a stick. When they had done so, he called out to them, now break. Now each stick was easily broken. So see my meaning, said the father. मग त्यांनी बंडल दिला तर तो बंडल कोणीही तोडू शकला नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांनी एक कल्पना केली. त्यांनी एक एक काठी त्या मुलांना दिलं आणि सांगितलं की आता तुम्ही काठ्या मोडा. तर त्यांच्यापैकी सर्वजण काठ्या मोडू शकले. तर यावर ते वृद्ध गृहस्थ त्यांच्या मुलाला म्हणाले की पहा, मला याच्यातून काय मेसेज द्यायचा होता, यावरून काय मेसेज समजला. तर याचं मोरल काय होतं, त्याचा मेन उद्देश काय होता लक्षात घ्या. तर वर्किंग टुगेदर गिव्ह स्ट्रेंथ. आपण जर एकत्रितपणे काम केलं तर आपली ती ताकद असते. तर यावर आधारित आता प्रश्न आहेत. तर यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला ही जी काही स्टोरी आपण वाचली तर याच्याबद्दल तुमचे जे काही मत असेल ते तुम्हाला 3 ते 4 वाक्यांमध्ये लिहायचं आहे. 2 मार्कांसाठी लिहायचं आहे. याचा अर्थ काय, तुम्ही 3 ते 4 वाक्यामध्ये ते लिहा. तर चला आता सुरुवात करूया आपण ते लिहायला. यामध्ये लक्षात घ्या वाक्य काय येतील. तर युनिटी ऑलवेज प्ले इम्पॉर्टंट रोल. फ्रॉम अवर पॅसेज वी अंडरस्टँड इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी, which means that when we unitely work together for something, the work is almost done. तर अशा पद्धतीने तुमचं जे काही ओपिनियन असेल ते प्रखरतेने मांडायला शिका. आणि अशा स्वमत असतील किंवा मग गिव्ह युअर ओपिनियन असतील तर त्याच्यामध्ये आपलं जे काही स्वतःचं मत असेल त्याला जास्त मार्क्स असतात. सो तुमचे जे काही विचार असतील त्यांना प्रकट करायला शिकत चला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे या स्टोरीवर आधारित. दॅट इज व्हॉट टाइप ऑफ स्टोरी इज इट. तर ही स्टोरी कशा पद्धतीची आहे, तर ही मोरल स्टोरी आहे, म्हणजे काहीतरी उपदेश देणारी, काहीतरी संदेश देणारी ही स्टोरी आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न लक्षात घ्या, व्हॉट इज द मोरल ऑफ द स्टोरी. तर या कवितेचं शीर्षक काय होतं किंवा यातून आपल्याला काय शिकवण भेटते. तर याचं शिकवण आहे युनिटी इज ऑलवेज पॉवरफुल. जी काही एकत्रितपणा असतो किंवा जी काही संघटक असतं, संघटना असते आपली, ती काय असते, नेहमी पॉवरफुल असते. त्यानंतर चौथा प्रश्न लक्षात घ्या, डू यू लाईक टू लिसन द स्टोरीज अँड व्हाय. तर तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का, आवडतात तर का आवडतात. तर याचं उत्तर आहे यस, आय लाईक टू लिसन स्टोरीज बिकॉज स्टोरीज गिव्स अस विजडम ऑफ लाईफ. तर आपण आयुष्यामध्ये कशा पद्धतीने जगायला हवं, जे काही आयुष्य जगण्याचं शहाणपण आहे ते आपल्याला गोष्टींमधून समजतं, म्हणून मला स्टोरीज आवडतात. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3A, डू ॲज डिरेक्टेड. तर सांगितल्याप्रमाणे कृती करा. 2 मार्काचा प्रश्न आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे राईट अ सेंटेन्स ऑफ एक्सप्रेसिंग सरप्राईज. तर आपल्याला एक असं वाक्य लिहायचं आहे ज्यामध्ये आपल्याला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. सो सी हिअर, ओ माय गॉड, हाऊ बिग दिस प्लांट इज. अरे देवा, किती मोठी झाड आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य होतंय, याच्यामध्ये आपल्याला सरप्राईज भेटलेला आहे. तर अशा पद्धतीचे तुम्ही वेगवेगळे वाक्य इथे लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2, राईट अ सेंटेन्स ऑफ एक्सप्रेशन हॅपीनेस. तर तुम्हाला हॅपीनेस बद्दलचं एक वाक्य एक्सप्रेशन घालून लिहायचं आहे. तर एक्सप्रेशन म्हणजे काय, ज्याला आपण वाक्यप्रचार म्हणतो. तर एक्सप्रेशन आहे क्लाउड ऑफ नाईन, म्हणजे आनंद गगनात मावेन असं झालं. तर याचं सेंटेन्स काय असेल, व्हेन लीना कम फर्स्ट इनटू क्लास हर हॅपीनेस वॉज ऑन द क्लाउड ऑफ नाईन. तर इथे आपला जो काही तिसरा प्रश्न होता तो संपतो. आता आपण क्वेश्चन 3A संपला. आता क्वेश्चन 3B कडे वळूया. क्वेश्चन 3B आहे राईट 5 to 6 लाईन्स अबाउट युअर बेस्ट फ्रेंड. आणि या ज्या काही ओळी आहेत, हा जो काही प्रश्न आहे तो 3 मार्कासाठी आहे. म्हणजे आपल्याला इथे कमीत कमी 6 वाक्य लिहिणं कंपल्सरी आहे. तर याच्यामध्ये तुमचा जो काही बेस्ट फ्रेंड असेल त्याबद्दलची माहिती तुम्हाला लिहायची आहे. तर तुमच्या उदाहरणासाठी मी इथे एक छोटासा पॅराग्राफ दिलेला आहे, तर तो तुम्ही समजून घ्या आणि तशाच पद्धतीने तुमचा जो कोणता बेस्ट फ्रेंड असेल त्याच्याबद्दलची माहिती लिहा.
तर आय हॅव मेनी फ्रेंड्स बट माय बेस्ट फ्रेंड इज काव्या. वी लिव्ह इन द सेम कॉलनी. We are in same class. Kavya is smart, intelligent student. She always helps poor, needy people. She likes to play chess. She has those qualities which I want in best friend. She always helps me in study. She always live happy and makes me happy. तर अशा पद्धतीने इथे आपला जो काही क्वेश्चन 3B होता तो संपतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन 4A, दॅट इज फ्रेम WH क्वेश्चन्स टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज आन्सर. तर इथे आपल्याला काही वाक्य देण्यात आली आहेत आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला जे काही अंडरलाइन केलेला पार्ट आहे तो अंडरलाइन केलेला पार्ट उत्तर म्हणून मिळवण्यासाठी आपल्याला WH क्वेश्चन्स निर्माण करायचे आहेत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न लक्षात घ्या. मार्गी वेंट इनटू द क्लासरूम. मार्गी क्लासरूम मध्ये गेली आणि इथे इनटू द क्लासरूम या शब्दाला अंडरलाइन करण्यात आलेला आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणाबद्दल जर लिहायचं असेल तर आपण कोणत्या WH वाक्याने WH क्वेश्चनने सुरुवात करतो, दॅट इज वेअर डिड मार्गी गो. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन सेकंड, दॅट इज दीज बर्ड्स अँड लिव्स आर कॉल्ड फ्लशेस. तर यामध्ये फ्लशेस या शब्दाला आपण अंडरलाइन केलेला आहे. तर या ठिकाणी कोणता क्वेश्चन येईल, व्हॉट वी कॉल टू लिव्स अँड बर्ड्स. तर इथे आपला क्वेश्चन 4A संपतो, जो की 2 मार्क्सचा होता, जो आपण व्यवस्थितपणे लिहिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन 4B आहे, दॅट इज राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड who has got the first rank in elocution competition. Write minimum 3 meaningful exchanges. तर तुमचा मित्र इलॉक्युएशन कॉम्पिटिशन मध्ये काय आलेला आहे, पहिला आलेला आहे आणि त्यामध्ये तुमच्या आणि त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या मित्रामध्ये तुमच्यामध्ये संवाद झालेला आहे. तर तुम्हाला कमीत कमी 3 संवाद याच्यामध्ये लिहायचे आहेत. म्हणजे कमीत कमी 3 वाक्य प्रत्येकाची यायला हवेत असं संवाद इथे लिहायचं आहे. सो लेट स्टार्ट इट गाईज. तर यामध्ये लक्षात घ्या, मी स्वतः मायसेल्फ म्हणजे आपण स्वतः आणि तुमच्या मित्राचं जे काही नेम असेल तुम्ही इथे घेऊ शकता. मी उदाहरणामध्ये इथे केशव घेतलेला आहे. सो सी हिअर मायसेल्फ. कॉंग्रॅच्युलेशन्स केशव. केशव म्हणतोय थँक्यू. मायसेल्फ, व्हॉट प्रिपरेशन यू हॅव डन फॉर दिस इलॉक्युशन कॉम्पिटिशन. तर तुझ्या इलॉक्युशन कॉम्पिटिशन साठी काय काय तयारी केली होती केशव. त्यावरती केशव मला उत्तर देतो, आय हॅव ओनली ट्राय टू अंडरस्टँड पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ कॉम्पिटिशन. तर या कॉम्पिटिशनचा जो काही पॉइंट ऑफ व्ह्यू होता तर तोच मी काय करण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला, बाकी काहीच नाही. असं कोण उत्तर देतो, तर असं आपला केशव उत्तर देतो. त्यानंतर मी काय म्हणतो, आपण त्या केशवला काय म्हणतो मग, माय सेल्फ आय सी व्हेरी युनिक थिंकिंग. असं आहे का, खूप वेगळ्या पद्धतीने विचार केलास तू. त्यावरती केशव म्हणतो थँक्यू. तर अशा पद्धतीने वेगवेगळे डायलॉग्स तुम्ही इथे ऍड करू शकता, तयार करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपली जी काही इंग्लिशची ब्रिज कोर्सची पहिली टेस्ट होती ती आपण पाहिलेली आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा मग तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय तर त्या नंबरवरती तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर तुम्ही मेसेजच्या स्वरूपामध्ये विचारू शकता. तशाच पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती एक टाइम टेबल दिसतोय तर त्या टाइम टेबल प्रमाणे आपण 6वी ते 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिश या तिन्ही सब्जेक्टचे फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह सेशन घेतो. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. तशाच पद्धतीने आपल्याकडे बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आपले. त्यामध्ये टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल, तर त्याचे लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील. सो यू कॅन जॉईन अस. तशाच पद्धतीने आपल्याकडे 10th स्टँडर्डचा रेग्युलर सिलेबसचे सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर गाईज व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. भेटू आपण लवकर पुढच्या भागामध्ये. बाय नाव, टेक